माझ्याकरता असं आहे की जे त्याचं रागवणं आहे ते त्यात काही चुकीचं नव्हतं. ओके, कारण तो खूप प्रामाणिक राहिला आहे. मोस्ट इम्पॉर्टंटली पेशन्स ही गोष्ट मी खूप जास्त शिकलो हा शो करताना. जेव्हापासून मी या शोची सुरुवात केली, राईट फ्रॉम द नरेशन टू ऑडिशन, मॉक शूट आणि सगळ्या गोष्टी, तर मला माहिती होतं की ही अशी एक स्टोरी आहे ना, जी अशी स्लो पॉयझन सारखी ती लोकांपर्यंत पोहोचेल. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमचा आवडता आकाश म्हणजेच अक्षय. अक्षय, हळद आहे तुझ्या छोट्या भावाची, तर काय सांगशील सेटवर कसं सगळं सुरू आहे आणि किती टाईट स्केड्यूल लागलं आहे? शेड्यूल खूप टाईट आहे, खूप धावपळ सुरू आहे. सकाळपासून आम्ही वेगवेगळे ज्या तिचे सीन्स काही बाकी होते ते संपवले आणि आता शेवटी फायनली आता हळदची सुरुवात झाली आहे. काही प्रोमोचे शॉट्स घेतलेत, आता फायनली इथं सगळं सुरू होतं आहे. सगळे नटून थटून, एस्पेशली आमचे जे फिमेल आर्टिस्ट आहेत ते खूप वेळापासून छान छान हेअरस्टाईल्स तयार करत आहेत. सो या लुकिंग फॉरवर्ड टू इट. छान लिहिलं आहे, छान ड्रामा आहे आणि जे सध्याचे डायनॅमिक्स आहेत आकाश आणि वसुंधराचे, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे ते बघायला नक्की आय होप लोकांना आवडेल. अगदीच. आणि थोड्याशा म्हणजे मधल्या बऱ्याच काळानंतर अक्षय मराठी मालिकाकडे आला आणि मालिका सुरू झाली. तुमचा खूप छान ट्विस्ट अँड टर्न सुरू आहे तुझा आणि वसुंधराचा, आणि त्यात तुझ्या भावाचं लग्न आहे. सो ही स्टोरी इतकी सक्सेसफुली पुढे जाते, तर ॲज अन ॲक्टर आणि पार्ट ऑफ दी सिरियल काय सांगशील, कसं फील होत आहे? ऑनेस्टली म्हणजे जेव्हापासून मी या शोची सुरुवात केली, राईट फ्रॉम द नरेशन टू ऑडिशन, मॉक शूट आणि सगळ्या गोष्टी, तर मला माहिती होतं की ही अशी एक स्टोरी आहे ना, जी अशी स्लो पॉयझन सारखी ती लोकांपर्यंत पोचेल. कारण असं फुल ड्रमॅटिक असं काही नव्हतं. एक खूप सोपी स्टोरी होती जी हळूहळू हळूहळू वाढत जाईल. आणि आत्ता कुठेतरी जेव्हा लग्न झालं आकाश वसुंधराचं आणि ती घरी आली आणि मग कशा काही घडामोडी घडल्या आणि आता पुढे जसं जाणार आहे, तर ते करतानाही मजा येते. आत्ता जेव्हा मी बसून विचार पण करतो तर असं दिसतं, त्यांना एक ऑटोमॅटिक दिसतं की अच्छा पुढे कदाचित असं असं होईल, पुढे कदाचित आता असं जाईल, आकाश वसूची जर्नी अशी असेल. तर हां, म्हणजे रायटर लिहायच्या आधी आम्हीच व्हिज्युअलाइज आता करू शकतो, कारण आता 6-7 महिने झाले आम्ही हा कॅरेक्टर जगतोय. तर या रिअली लव्हिंग इट. अगदीच आकाश, पण ना आता जो ट्रॅक सुरू आहे ना, तो असा आहे जो प्रेक्षकांना हवा होता किंवा प्रेक्षक त्याची वाट बघत होते. तुमच्या दोघांमधले खूप छान सीन्स, रोमॅन्टिक सीन्स, जे प्रेक्षकांनाही फार आवडले. पण आता कुठेतरी आकाश रागवलाय. सो त्यामुळेही बऱ्याचशा कमेंट्स येतात की कधी तू पुन्हा तिच्याशी आधीसारखा बोलणार आहेस. तर काय सांगशील, कधी तुम्ही दोघं पुन्हा एकदा एकत्र येणार आहात किंवा आकाशचा राग कधी शांत होणार आहे? ऑनेस्टली होपफुली होईल आणि लवकर होईल. पण माझ्याकरता असं आहे की जे त्याचं रागवणं आहे ते त्यात काही चुकीचं नव्हतं. ओके, कारण तो खूप प्रामाणिक राहिला आहे. आणि असं नाही की वसुंधरा प्रामाणिक नव्हती, बट ज्या काही चुका झाल्या, ज्या काही लपवाछपी झाली, तर त्यामध्ये तो थोडा दुखावला गेला आहे. तो रागावला नाही, तो दुखावला आहे. जो एक विश्वास म्हणजे या दोन लोकांमध्ये जो हळूहळू घडत होता, ज्यामुळे ते जवळ येत होते, तर कुठेतरी तो डगमगला आहे आणि म्हणून जर असं ते डिस्टन्स झालं आहे. तर एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे जे म्हणजे आकाश वसुंधराला लांब करेल. आय एम शुअर अजून खूप काही गोष्टी आहेत ज्या कदाचित करतील, पण त्या कधी पुढे येतील आणि त्या कशा पुढे येतील आणि तेव्हा कशा गोष्टी घडतील, ते मलाही म्हणजे बघायचं आहे आणि मला ते करायला खूप आवडेल. एक शेवटचा प्रश्न. प्रत्येक पात्रानं कलाकाराला काहीतरी शिकवत असतं आणि तुझं तर इतकं सेन्सिटिव्ह, इतकं कामिंग आणि कुठेतरी इन्स्पायरिंग असं कॅरेक्टर आहे. तर ते कॅरेक्टर करताना पर्सनली अक्षय म्हणून तुला काय वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या किंवा काय तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? खूप साऱ्या गोष्टी म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंटली पेशन्स ही गोष्ट मी खूप जास्त शिकलो हा शो करताना. कारण जेव्हा आपण 3 लहान पोरांसोबत शूट करतो, तर म्हणजे ऑफकोर्स आम्ही एवढे मोठे असून पण आम्ही चुका करतो, तर लहान पोरांकडून तर ते साहजिक आहे. तर त्यांचे मूड्स, त्यांचं बाकी सगळं शेड्यूल, सगळ्या गोष्टींचा विचार करताना आपण कसं ते करू शकतो. तर हां, पेशन्स इज समथिंग जे मी डेफिनेटली शिकलो आहे. आणि हां, बाकी तर छानच आहे सगळं. ओके, थँक्यू सो मच. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? माझ्या लहान भावाचं लग्न आहे आज, त्याची हळद आहे, तर नक्की या, मजा करूया. ओके, आणि आय होप तुम्हालाही आमचे हे सगळे कार्यक्रम आणि आमचा शो असाच आवडत राहू दे
आणि तुम्ही एन्जॉय करा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.